नमस्कार, मी प्रताप पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती कराड। आचारसंहिता 13 जानेवारी रोजी लागू झाली। त्यानंतर आम्ही 24, 48 आणि 72 तासांमध्ये जे पोस्टर बॅनर्स काढायचे होते तसेच विविध झेंडे काढायचे होते त्याप्रमाणे आम्ही ती कार्यवाही पूर्ण केलेली आहे। तसेच इथून पुढे आचारसंहितेच्या दृष्टीने विविध पथके आमच्या अंडर आहेत। त्यामध्ये फ्लाइंग स्क्वॉड टीम, स्थिर सर्वेक्षण म्हणजे SST पथक, VST आणि VVT असे 4 पथके आहेत। यामध्ये 4 फ्लाइंग स्क्वॉड टीम्स आहेत, ज्यामध्ये हे भरारी पथके पूर्ण तालुक्यामध्ये फिरणार आहेत आणि आचारसंहितेच्या दृष्टीने काही अघटित घटना घडणार असतील तर त्यामध्ये ते काम करणार आहेत। त्यानंतर SST आमच्या स्थिर सर्वेक्षण पथकं आहेत। हे 3 पथकं आहेत। हे आपले एक NP फाटा, एक शेणोली आणि एक तासवडे टोल नाका या ठिकाणी आहेत। तर हे स्थिर सर्वेक्षण पथकं तिथं पूर्ण वेळ थांबणार आहेत। त्यानंतर आमची VST टीम आहेत, व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम, ही FST पथकांसोबत तसेच SST पथकांसोबत असणार आहे। आणि ह्या संपूर्ण जेव्हा चित्रीकरण होईल त्याचं व्हिडिओ व्ह्यूइंग टीम ही आपल्या इथं आपल्या बहुउद्देशीय हॉलला असणार आहे। यामध्ये आपले 3 ते 4 कर्मचारी यामध्ये आहेत। तसेच सिंगल विंडोच्या साठी आपली संपूर्ण टीम तयार आहे आणि याच्यामध्ये आपण विविध परवाने, विविध सभांना परवानग्या यामध्ये देत असतो। आजच आपण पहिला दिवस असताना आपण 2 पक्षांसाठी 2 परवाने आज या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या सभांचं FST पथकाद्वारे आणि VST पथकाद्वारे पूर्णपणे सर्व्हिलन्स झालेलं आहे।